आता त्याच्या शरीर यष्टीकडे बघून कोणाला वाटत नाही हा सिंगल खेळत असेल, परंतु तो सिंगल खेळत असताना असं वाटतं की हा चौकार मारू शकत नाही, पण चौकार ज्या वेळेला मारायला असतो त्यावेळेला वाटतं सिंगल काढू शकत नाही. असा डबल माइंड, मोठा फटका डाऊन द ग्राउंड, परंतु यावेळेला थोडक्यात तुकलाय. ओ थोडक्यात तुकलाय. बघा ही ताकद आहे सौरभची. अशाच प्रकारच्या काहीशे फटके तो मारत असतो आणि सिंगल धाव तिथे जाऊन कंप्लीट केली जाते. JSM ला इथे विकेट खूप गरजेची आहे. या मॅच मध्ये परत येण्यासाठी, या धावांना रोल लगावण्यासाठी विकेट महत्वाची, विकेट गरजेची. विकेट की तलाश है, तलाश में ही रह गए. थैंक यू डीजे. हर किसी का वक्त आता है, मेरा तो दौर आया है. हा दौर आल्यासारखं दाखवतोय प्रणय म्हात्रे, ज्याचे खतरे आता सगळ्यांसाठीच आहेत. सँडी सुद्धा हसतोय. या खेळपट्टीला बनवण्यासाठी सुद्धा प्रणयने खूप मेहनत केली आहे आणि ती मेहनत आता त्याची फळाला आली आहे. म्हणजे मातीशी असलेलं इमान. पुन्हा एकदा वन मोर, अजून एक बाउंड्री, लगातार दुसरा चौकार. क्या बात है, क्या बात है. आकाश दिगू फुल इन फॉर्म. धावपलकारती धावा किती आहे? 2 षटके संपली. 31 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती. बॉल द्यायचा आला आला. 2 षटके संपली. 31 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. आता या 12 चेंडूंमध्ये कसा खेळ बघायला मिळेल. अजूनही ही जोडी बाद झालेली नाहीये. मगाशी 49 झाल्या होत्या आणि तिथून ते काय पुढे 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 येतच चालल्यात. आता सौरभ रेड्डी यांच्या समोर स्वरूप दाभाडे. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू आणि गंभीर पाटील वळत असताना सांगतात येस इट्स अ वाईड. मगाशी लो स्कोरिंगचा सामना केला होता आणि त्या चेसिंग मध्ये अडचण आपण पाहिली होती ती JSM ला, परंतु JSM सुद्धा काही कमी नाहीये. प्रदीपची बॅटिंग बघण्यासारखी असते, जयचा खेळ बघण्यासारखा असतो आणि या 2 खेळाडूंना चालण्यासाठी आता धाबांपर्यंत तितक्या कमी धाबांवर. ओ वेगवान चेंडू आणि हा चेंडू सरळ यष्टीच्या दिशेने जात होता. बॅट घालण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड पॅड मधून चेंडू सरळ ब्लॉक होलचा मारा होत असताना यष्टीवरती फलंदाज बाद सौरभ रेड्डी डिपार्ट्स. हो आणि यावेळेला नो बॉल. सिद्धार्थ डोके मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तो आलेला असताना पहिला चेंडू स्वरूप दाभाडेने नो बॉल हाताळलाय. म्हटल्यानंतर नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल. नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत आणि 2 षटकामध्ये मजबूत स्थितीमध्ये आल्यानंतर हो उजव्या यष्टीच्या बाहेरून वाईड वरून आतमध्ये आला. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड आणि रेफर केलंय पंचांच्या निर्णयाला, म्हणजे चॅलेंज केलंय. बघूयात आता हा रेफरल त्याचा रिझल्ट काय येतोय. विकेट नंतर काहीसा वेळ खेळ थांबल्यासारखा वाटतोय आणि तो थांबलेला खेळ काय नक्की घडलंय ते आपल्याला बघायला जरूर मिळेल. आमचे गंभीर पाटील विवेक पाटील आमच्याकडे म्हणजेच आमच्या मंचाच्या दिशेने बघतात, जिथे आमचे तिसरे पंच आमची टेक्निकल टीम थोडीशी व्यस्त आहे. लेट्स सी कुठून बॉल आला, कसा आला. हो इट्स अ फेअर डिलिव्हरी असा पंचांचा निर्णय आलाय, कमिटीचा निर्णय आलाय.
आतमध्ये येणारा चेंडू बघा लाईनच्या बिलकुल आतमध्ये येताना दिसला, त्यावेळेला जी पॉपिंग क्रीज आहे तिथून आतमध्ये आल्यानंतर हलकासा आतमध्ये आलाय आणि बरोबर असा डिसिजन की जो देणं थोडंसं अवघडून बसतं. वेगवान चेंडू आतमध्ये येणाऱ्या चेंडूला दिशा दिली सिद्धार्थ डोकेनं. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. एका धाव्यानं धावफलक पुढे जाऊन पोहोचलंय 34 धावांवरती. 34 रनचा स्कोरबोर्ड. चांगलं षटक आतापर्यंत. एक वाईड एक नो जरूर आला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने प्रत्येकने चेंडूला अडवलं. कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. चांगलं षटक राहिलंय JSM साठी. हे तिसरं स्वरूप दाभाडेचं. हो वेगवान चेंडू आणि त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. चॉप केले चेंडूला. एक धाव येताना दिसते. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 35 वरती धावफलक. किती धावा बघितल्या जातात. सिद्धार्थ डोके चेंडू मागे गेला. हलकीशी कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला एका धावेसाठी. 36 शेवटचा नी ओव्हर झाली तिसरी आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आता शेवटच्या अंतिम षटक बाकी. आशु म्हणजेच आशुतोष प्रभुळकर याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. अजून एक तारणहार JSM चा डेड बॉल पंचांनी घोषित केला. जी JKCC ची पब्लिक म्हणजे जे दर्शक इथं आलेले आहेत खुश करून टाकले या सर्व दर्शकांना. असा काहीसा खेळ प्रणय म्हात्रे सौरभ रेड्डीज याने दाखवला. एंटायर टीमने दाखवला. ज्यावेळेला धावांचा बचाव करायचा होता त्यावेळेला सुद्धा. म्हणजेच रामनवमीला जेवढा एन्जॉय करतात तेवढा एन्जॉय इथं करायला मिळालं या 2 इनिंग दरम्यान. प्रणय म्हात्रे समोर आशु प्रभुळकर. इनसाइड आउट. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एक धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते. 2 षटकामध्ये 31 आल्या. त्यावेळेला असं वाटलं होतं की 55-60 या धावा दिसत आहेत की काय, पण नाही. स्वरूप दाभाडेने सांगितलं ये हमें मंजूर नहीं होने देंगे. हो फुल टॉस बॉल होता. रनआउटची संधी आणि रनआउटच्या संधीचं सोनं. फलंदाज सिद्धार्थ डोके कोणतेही ठोके न मारत असताना मैदाना बाहेर जातोय. फलंदाज बाद. थँक यू. नवीन फलंदाज चेतन कदम मैदानाच्या दिशेने येतोय. आशु सांगतोय टाइम थोड़ा खराब है इसलिए मैं मौन हूं. समय आने दो उसके बाद बताऊंगा मैं कौन हूं. आणि तो दाखवत असताना काय जबरदस्त गोलंदाजी केली. कमबॅक केलाय. गरजेचं आहे. दोन्ही बाजूने तशी मॅच रंगतदार होणं गरजेचे आहे. त्याशिवाय मजा येत नाही. एका मॅच मध्ये एका बाजूने जर का तोडफोड झाली. इनसाइड आउट. इनटू द गॅप. 4 रन्स. निघाली. थँक्यू. अरे ते बिळातून निघाल्यानंतर असं नाचायचं असतं. तुम्ही तर बिळाच्या बाहेर आहात. .42 42 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणाची सजावट थोडीशी बदलली जाते. ग्रुप F म्हणजे शेवटच्या ग्रुप मधील या काही मॅचेस आहेत. 2 विजयी संघांमधील ही मॅच आणि त्या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट आशुतोष प्रभुळकरने मिळवलाय. ब्रेक थ्रू. प्रणय म्हात्रेला मैदानाबाहेर जावं लागतंय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 43 धावांचं लक्ष आहे. 43 इज द टार्गेट. चला यानंतर होणारा टॉस
ऋतू 11 साई आला डोंगरपाडा विपक्ष साई कृपा अर्नाळा. दोन्ही संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आमच्या मुन्नाच्या पत्नी सुद्धा मॅच बघण्यासाठी आलेल्या आहेत. म्हटल्यानंतर आज सगळ्यांना परफॉर्मन्स करायचा आहे. कोण ना कोण घरातल्या कोणाच्या ना कोणीतरी आलेला आहे आणि त्यांच्यासमोर तुम्हाला परफॉर्मन्स केला वगैरे पर्याय नाही आहे. कारण गावात आणि घरच्या मैदानात खेळण्याची मजा वेगळी असते आणि त्या मजेला जर घरातले उपस्थित असतील तर अजून तो आनंद दुगीनेच होतो. चला या ऋतू 11 साई आला डोंगरपाडा कर्णधार आणि साई कृपा अर्नाळा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. आवाज कमी आला थोड्या वेळापूर्वी. चला या ऋतू 11 साई आला डोंगरपाडा. डगआउट खाली करायचं आहे. जेकेसीसी व्हॉलेंटियर एक्स्ट्रा प्लेयर जे पण आहेत जे डगआउट मध्ये बसले त्या सगळ्यांनी डगआउट खाली करा. JSMच्या फलंदाजांना बसू द्यायचंय. खेळाडूंना बसू द्यायचंय. आपण सर्वांनी खाली केलं तर बरं होईल. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. सर नितीनजी रेड्डी साहेब यांच्या शुभेच्छा आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. नितीन रेड्डी साहेब यांच्या शुभेच्छा आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. जिकडे दोन्ही कॅप्टन रेड साई कृपा अर्नाळा संघासमोर ऋतू 11 साई आला डोंगरपाडा. जेकेसीसीचा कॉल आलाय आणि अर्नाला आलोय. हे टॉस जिंकले काय नाही बॉलिंग खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा की टॉस जिंकला साई कृपा अर्नाळा संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले ऋतू 11 साई आला डोंगरपाडा संघाला. मोठी मॅच आहे. कुठे जाऊ नका पाहत राहा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. सिंगल साठी खेळलं गेलंय. बघा या मॅचला जिंकण्यासाठी प्रदीपचा खेळ खूप महत्वाचा असणार आहे. जेकेसीसीने तर धावा बनवल्या परंतु जो माहोल बनलाय त्या माहोलला बघताना धावांचा काहीसा डोंगर जसा रचलाय तसा दुसऱ्या एंडकडून सुद्धा रचला जाऊ शकतो. कारण आता असं वाटायला लागलं ही बॅटिंग पिच बनली की काय. काल आणि संध्याकाळपर्यंतचा खेळ बघता असं वाटत नव्हतं की या खेळपट्टीवरती तितक्या मोठ्या धावा बनतायत. कारण 23 धावांचा बचाव आपण बघितला होता. आत्ताची स्थिती जर आपण बघितली मागील 2 मॅचची तर 40 पार 50 पर्यंत मजल आणि या सर्व बाबी अशा काही गोष्टी सांगतात की इथे धावा बनवू शकतात. आणि प्रदीप मध्ये ती क्षमता आहे. प्रदीपने चेंडूला प्रदीपकडे क्षमता आहे. प्रदीपने फटका एक्झिक्यूट करत असताना शिवाराशा ओलांडेल याची काळजी घेतली परंतु अमोलचं क्षेत्ररक्षण खरोखरच वाखाणण्याजोगे. मागील वर्षी अमोल जो आहे ना तो बाहेर व्हॉलेंटियर्स म्हणून होता. इन टीम मध्ये नव्हता. बाहेर बसून मॅचचा आनंद घेत होता. या वर्षी रजिस्टर झाल्यानंतर खेळताना दिसला आणि खेळताना आपल्या क्षेत्ररक्षणाचा जो काही त्याने लेवल दाखवलाय त्याला बघताना आपली जागा पक्की आहे असं त्याने निश्चित केलंय. जय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं सौरभनं. जिथं एकही नव्हती तिथे एक आली. सिंगल येताना पाहायला मिळाली. पहिलं षटक संपलं आणि ते षटक चॅलेंजिंग ओव्हरचं मला वाटतं होतं. त्यामुळे 4च्या जागी आता 2च धावा मिळतील. पहिलं षटक चॅलेंजिंग ओव्हरचं होतं आणि त्यामुळे इथं 2 धावा मिळतील. या 2 धावानंतर आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. यानंतर होणारी मॅच सुद्धा मोठी आहे. साई कृपा अर्नाळाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय थोडासा अंगलट आला होता. आता त्याच्यामध्ये सुधार करत असताना फिल्डिंग घेतली. बघूयात. डाऊन द ग्राउंड काढण्याचा प्रयत्न. सौरभने चेंडूला अडवलं. रनआउटची संधी. रनआउटची संधी असताना प्रदीप
OUT आउट. प्रदीप सारखा फलंदाज बाद होणं म्हणजेच JSMने आपल्या अडचणींना आमंत्रण दिल्यासारखं आहे. प्रदीपचं खेळपट्टीवरती राहणं गरजेचं होतं. या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी मोठा हार्ड हिटर बॅटर खेळपट्टीवरती राहणं ही गरज होती JSMची. आता त्याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज. JSM आपला एक प्रतिनिधी पाठवा. अमोघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी जाईल. सिंगल धाव येताना दिसतीये. धावा बनवून कशा प्रकारे समोरच्या संघाला डॉमिनेट करायचं, कशा पद्धतीने त्याच्यावरती दडपण आणायचं, याची काहीशी वेगळी रणनीती आहे. मुन्ना गोलंदाजी मार्ग वरती आहे. मुन्नाचं षटक फिक्स आहे. मुन्नाची बॉलिंग फिक्स आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला आणि तिथे मात्र कोणती धाव येऊ दिलेली नाही. दोन षटकं संपली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 8. एका गड्याच्या मोबदल्यानंतर JSM या संघाच्या. ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड जयच्या बॅट मध्ये येतोय दणदणीत खणखणीत चौकार. आता हे गाणं पसंत आलेलं नाहीये. अच्छा असं. जयने पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन चेंडूला खेळले. एका धाव्यासाठी सिंगल धाव येताना दिसते. आता इथून फक्त चौकारांची आतिषबाजीच तुम्हाला मॅच मध्ये परत आणू शकते. पहिल्या षटकामध्ये जर का 2 धाव प्लस झाल्या असत्या तर कहाणी काहीशी वेगळी असते. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न अमोघने चेंडूला. हो भागेश चेंडूवरती स्वार होत असताना स्वतःला झोकून दिला आणि त्यानंतर खूप चांगला डाईव्ह आणि त्या डाईव्हद्वारे चेंडूला अडवलं. बघा कशा पद्धतीने हा चेंडू अडवलाय. इन्साइड खेळले होते आणि त्यानंतर चेंडूला अडवल्यानंतर स्वतःला झोकून दिलं. तिथं मात्र एकदा धावून कंप्लीट झाली. सिंगल आली आहे प्रणय म्हात्रेच्या समोर. पुन्हा एकदा जय. मोठा फटका इंटू द गॅप. व्हॉट अ शॉट. 4 रन्स. चौकार. जे KCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. अरे तुम्ही नाचा, काही फरक नाही पडत आहे. त्यांनी चौका मारू तरी सुद्धा. पुन्हा एकदा. ओ चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग अमोलची. चेंडू इतका वरून की समजलेला नाहीये प्रणयला नाही चेतनला. कौतुक आहे अमोलचं सुद्धा आणि जयचं सुद्धा. जयने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. ऑन साइडला गॅप मधून अजून एक चौकार. आता अमोलच्या बॅट मधून 4 धावा. धावफलकावरती 6 चेंडू आणि आता 20 धावांची गरज. बघा 6 चेंडू 20 धावांची गरज असताना काय जयची बॅटिंग कशी होणार, काय जयचा अप्रोच असणार. जयने मागील षटकामध्ये दाखवून दिलं की तो काय इंटेंट बॅटिंग करणार आहे. संघाला शेवटच्या क्षणापर्यंत लढत असताना हा सामना जिंकून देण्यासाठी प्रयत्न करेल. ही कमिटमेंट आहे आणि ही कमिटमेंट काय त्याच्याकडून या 20 धावा करवते का. चेतन कदम सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठ्या फटक्यांची गरज. मोठ्या फटक्यांची गरज. डाऊन द ग्राउंड. ओ पहिला आला. पहिला चौकार.
जयच्या बॅट मधून 4 धाबा. JKCCच्या संघावर थँक्यू 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 डीजे. कधी कधी मॅच जिंकणंच म्हणजे जिंकणं नसतं, आपल्या मागच्या मॅच पेक्षा चांगला परफॉर्मन्स करणं याला सुद्धा जिंकणंच म्हणतात. स्वतःसाठी आणि यावेळेला चेंडू डायरेक्टली बॉर्डरच्या बाहेर. जयसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. जयसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त बॅटिंग केलंय जयनं. MS माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा बाई. अभिषेक नवीन फलंदाज आशुतोष प्रभुळकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेतन कदमने ब्रेक थ्रू मिळून दिला. ज्या पद्धतीने चेतनला विकेट मिळतात त्याच धाटणीचा काहीशी विकेट येताना पाहायला मिळाली. आता लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होतीये. आता येणारे 4 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 15 धाब्यांची गरज. आता उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड. 4 मध्ये 14. 2 विजयी संघांमधील ही मॅच आहे आणि त्याच्यामध्ये जेकेसीची थोडीशी वळचड आहे. परंतु इथे जर का 2 बाउंड्री झाल्या तर मजा येईल मजा येईल मजा येईल. इथे पहिली आली. अजून एक चौकार आशूच्या बॅट मधून. दमदार 4 धाबा. श्रीरामाच्या नामाचं जयघोष करताना सारी लोक. श्रीरामाच्या नामाचं जयघोष करताना सारी लोक. थँक्यू थँक्यू. मेरा वक्त खराब था तो मैं मौन हूं असं सांगितलं होतं मगाशी त्यानं. आता तो सांगतोय वक्त अच्छा आने के बाद जो बताते ना मैं कौन हूं वही वाली कहानी है. आशुतोष प्रभुळकरच्या बॅट मधून चौकार आला. बगाशी मौन हूं आणि आता कौन हूं वाली कहाणी. पुन्हा एकदा हो परेश आहे परेश आहे. परेशने चेंडूला अडवलं. अडवत असताना ओ पिलीची डागी निघाली. मुन्ना बा डोळा लागला. थँक्यू 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 डीजे. आता 1 चेंडू आणि किती किती बॉल झाले 4 बॉल झाले. 2 चेंडू आणि इथून 9 धाब्यांची गरज आहे. इथे जर का एखादा नो बॉल आणि त्याच्यावरती जर चौकार आला तर मजा येईल. मॅचला रंगत येऊ शकते. जेकेसीसी हरवण्यासाठी टेन्शन वाढू शकतं. चेतन कदम वरती हल्ला झालाय आडवा बॅटनं. परंतु चेंडू हातामध्ये हातामध्ये झेल टिपला भागेशनं. फलंदाज फलंदाज अमुक बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक. 1 चेंडू आणि 9 धावेची गरज असताना चेतन कदमचा हा चेंडू आणि मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला जेकेसीसी अर्नाळा या संघानं. परंतु जी टफ दिली आहे जेएसएम साठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शानदार दमदार आणि वजनदार खेळ जेएसएम ने दाखवला. ही मॅच जर 34-35 ची असती तर बघायला अजून मजा आली असती. अजून मजा आली असती.
सर्व सदस्यांना विनंती आहे, ग्रामस्थांना विनंती की उद्या मॅच आता जॅकीसी अर्नाळ संघ जिंकलाय असं आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे. उद्या मॅच आता असणार आहे. नॉकआउटच्या मॅचेस उद्या होतील सुपर 12च्या. यापुढील होणारा सामना आणि त्या सामन्यामध्ये दोन संघ एकमेकांसमोर असतील. ऋतू 11 साह्याला डोंगरपाडा विपक्ष साई कृपा अर्नाळा या दोन संघादरम्यानची मॅच होईल आणि लॉट सुद्धा थोड्याच वेळात इथे टाकले जाणार आहेत. ड्रॉ टाकला जाईल. मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा मी विनंती करेल सन्माननीय दयानंदजी माळी आपण हा किताब देण्यासाठी यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पुन्हा एकदा प्रणय म्हात्रे ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. दयानंद माळी यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, जेकेसीसी ची टीम आपण समोर या इकडे, तिथे थांबू नका कारण मॅचला सुरुवात होते. जेकेसीसी चे सर्व खेळाडू तिथून बाजूला या, मॅचला सुरुवात होतीये. दयानंद माळी कुठे आहेत आपण या. दयानंद माळी साहेब आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे. काय रफ अँड टफ मॅच बघायला मिळाली. दयानंद माळी आहेत का? चला क्षेत्ररक्षक सजवले गेले, मॅचला होईल सुरुवात. कल्पेश पाटील यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी